नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ. बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. चक्क एका कुत्र्याला शोधण्याची आता कल्याण पोलिसांवर वेळ आली आहे. कल्याण पश्चिम मधील हा अजब प्रकार आहे. संदीप हॉटेल परिसरात एका भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ पाहायला मिळाला. तर या भटक्या कुत्र्याच्या शोधासाठी चक्क पोलीसच रस्त्यावर उतरलेले आहेत. कुत्र्यानं जवळपास 150 जणांना चावा घेतल्याची माहिती आहे. चोरांचा नाही तर चक्क भटक्या कुत्र्याचा शोध आता पोलीस घेत आहेत. जितने पे डॉग बाइट के केसेस आए हैं रजिस्टर में हमारे पास 48 का एंट्री है और इसका मतलब ये हुआ कि हमारे पास सिर्फ 48 केसेस रिपोर्ट हुए हैं, बाकी के केसेस प्राइवेट में गए होंगे। जो बाइट मार्क रहता है वो डीप इंजरी रहने की वजह से उनको छोटे बच्चे उनको पीडियाट्रिक सर्जन और रेफरेंस के लिए हमने साइन भेजा है। या संदर्भात अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी किशोर पगारे यांच्याकडून. किशोर, खरं तर या कुत्र्यानं परिसरात दहशत माजवलेली आहे आणि परिणामी चक्क पोलिसांनाच आता या कुत्र्याला शोधण्याची वेळ आलेली आहे. अधिकची अपडेट काय? नक्कीच कृपा, अक्षरशः हा एक वेगळा भयानक प्रकार म्हणावा लागेल, कारण की एकाच भटक्या कुत्र्याने हल्ल्यात 150 नागरिकांना जखमी केलेला आहे आणि यामध्ये सगळ्यात म्हणजे एका 11 वर्षीय मुलीसह अनेक नागरिक गंभीर जखमी झालेले आहेत. जखमींवर रुक्मिणी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हल्ल्यामध्ये या भटक्या कुत्र्याने अक्षरशः उच्चार मांडला असून संदीप हॉटेल ते खडकपाडा परिसरात चालणाऱ्या तब्बल 125 ते 150 नागरिकांना या कुत्र्याने चावा घेतल्याची अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात नागरिकांनी भीतीचे वातावरण पसरले असून जखमी नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महापालिकेच्या साधारण सभेमध्ये एक 2-3 महिन्यापूर्वी भटक्या कुत्र्यांवर एक विशेष अशी सभा आयोजित केली. ते विषय मांडला होता. अनेक नगरसेवकांनी हा विषय मांडला होता आणि त्यावेळेस प्रशासन योजना करेल किंवा एक योजना आखेल याकरता एक प्रयत्न केले होते. मात्र ते होताना कुठे दिसत नाही, कारण की भटक्या कुत्र्यांसाठी ज्या प्रकारचं एक जे प्राण्यांसाठी जे एक वेगळं सेंटर आहे ते सुद्धा इथे मोडकळीत आलेलं आहे, त्याची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे प्रशासन किती सिरियस आहे या लोकांमध्ये किंवा नागरिकांच्या आरोग्यासाठी हे इथं या घटनेतून दिसून येत आहे. कृपा, अगदीच किशोर, खरं तर ज्या श्वानाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे तो श्वान या ठिकाणी सापडलेला आहे का? आता त्याचा शोध सुरू आहे, परंतु ज्या पद्धतीने शोध सुरू आहे अजून तो अद्यापपर्यंत भेटलेला नाहीये अशी प्राथमिक माहिती आपल्याकडे आहे. परंतु ह्या ज्या चाव्यामुळे अनेक लोकांना जो दंश झालेला आहे त्यामुळे अनेक लोक जखमी होऊन परिसराचं वातावरण दहशतीचं आहे. अगदीच किशोर, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेटसाठी.